जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला एक कमेंट करा, कमेंट करून सांगा मित्रांनो कसा झाला आपला व्हिडिओ आजचा। तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब पण करा। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑन वरती सेट करायचं की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल। ओके, तुम्हाला अशा प्रकारे आपला बिटमार्क किंवा एक्सएमएल आपण दिला तर तुम्हाला एक्सएमएल फाईल इंपोर्ट करता येत नसेल तर तुम्हाला आपण व्हिडिओ पण दिलेला आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या एक्सएमएल फाईल कसा इंपोर्ट करायचं ते पण व्हिडिओ बनवून रेडी आहे मित्रांनो। आपला व्हिडिओची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही बघून आपण एक्सएमएल फाईल पण इंपोर्ट बिटमार्क प्रोजेक्टला इंपोर्ट केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर अगदी सोप्या पद्धतीने आपला अशा प्रकारे ग्रुप्स वगैरे लावून दिलेला मित्रांनो। फक्त आपला काहीच नाही करायचं, आपलं फक्त ग्रुपमध्ये फोटो ॲड करण्यासाठी आपल्याला मग आपला अशा प्रकारे काही 3-4 ग्रुप दिलेला तर फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं, मध्ये एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे फोटो दिसेल। या फोटोला तुमचे जर फोटो असेल त्या फोटोला डिलीट करायचा मित्रांनो। आणखीन आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचा। फोटोला ॲड केल्यानंतर मग लास्टपर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो प्रेस करायचं खालच्या बाजूला, प्रेस करून अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे सेट करायचं। जसं तुम्हाला मोठी फाईल जी असेल त्या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मग अशा प्रकारे मोठी करून घ्यायचं मित्रांनो। जसं मी मोठी करत आहे त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण मोठी करून घ्या मित्रांनो। आणखीन जे काय बाकीचे जे काय सर्व ग्रुप आहेत ते सर्व ग्रुपमध्ये अशाच प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। जसं की आणखीन एकदा सांगून देतो मित्रांनो, फोटोला जे खालची फोटो आहे ते फोटोला डिलीट करायचं मित्रांनो। आणखीन प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। आणखीन आपलं लास्टपर्यंत ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो फोटोच्या लेफ्ट साईड साईडला प्रेस करायचं, खालच्या बाजूला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे फोटो लहान मोठी असल्या फोटोवरती क्लिक करायचं, मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला खालच्या बाजूला सेट करून घ्यायचं। अशा प्रकारे सेट करून घ्यायचं, जसं मी सेट करत आहे त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण सेट करून घ्या मित्रांनो। आणखीन आपला जसं मी करत आहे त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण बाकीचे ग्रुपमध्ये असं स्टेपने फोटो वगैरे ॲड करून घ्या। जे काय खालची फोटो त्याला डिलीट करायचं, आणखीन प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, आणखीन आपला फोटोला ॲड करून घ्यायचं, लास्टपर्यंत जायचं, ओढून घ्यायचं फोटोला, आणखीन आपला प्रेस करून खालच्या बाजूला करून घ्या। आणखीन फोटोवरती क्लिक करून मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी सेट करायचं त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण सेट करून घ्या मित्रांनो। ओके, तर मित्रांनो आपला काहीच व्हिडिओमध्ये नव्हतं मित्रांनो, फक्त फोटो वगैरे ॲड करून घ्यायचा मित्रांनो। आपला व्हिडिओ पण रेडी झालेला आहे मित्रांनो, आपण ऑलरेडीच रेडी करून दिलेला आहे मित्रांनो। आपलं फक्त एक्सपोर्ट करण्यासाठी आपला शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये।